ह्या वर्षाचा फर्स्ट आमरस आहे. हॅलो गाईज, वेलकम टू दीपराज की जान्हवी व्लॉग. तर आज आहे गुढीपाडवा आणि आम्ही आलो आहे शिरपूरला आमच्या गावी आणि आम्ही गुढीपाडवा सेलिब्रेट करणार आहे आमच्या फॅमिली मेंबर्स सोबत. आता गुढी उभारायची आहे, त्याची तयारी दीपराज बाकी करणार आहे, बाकी मी करणार आहे. रांगोळी वगैरे काढू, मस्त सेलिब्रेट करणार आहे आणि जेवणात सांगितलं ना मी, पुरणपोळी आणि आंब्याचा रस असणार आहे. सो बघूया आता काय काय होतं. सो आता दीपराज गुढी उभारण्यासाठीचा जो टोकर लागतो तो धुत आहे. अच्छे से साफ करो बस. आणि आता जान्हवी काढते रांगोळी, गुढीपाडव्याची रांगोळी. वाव, छान. बरोबर दिसते. हो, माझी जरा नावामध्ये गडबड झालेली आहे. ठीक आहे, बट ठीक आहे. इतना जमा हमको इतना जमा. थोडं वाकडं तिकडे झालं, पण ठीक आहे. इधर उधर हो गया बट हे चांगलं वाटतंय. तर आता आहे वेळ गुढी उभारायची. आता आम्ही गुढी तयार करतोय. दीपराज, तुम्ही पण मला हेल्प करा थोडी. इकडे हा कळस लावायचा, त्याच्यामध्ये निंबाच्या झाडाची फांदी लावायची असते आणि आंब्याचं पण झाडाची लावायची. मोस्टली निंबाच्या झाडाची लावतात. तर गाईस, फायनली आमची गुढी तयार झाली आहे. आम्ही तुम्हाला दाखवतो. आता दाखवा. आपल्याला बाहेर उभारायची. चल, चलो. बरोबर आहे ना? हां हां, ह्याच्यात खाली ठेवा, ह्याच्यावरती. हां, आणि ते डिश आणि ते बांधावं लागेल बरं का. या दोरीचं ती दुसरी बारीक दोरी असते ना. या प्रकारे गुढी उभारली गेली आहे. हे बघा, झूम करतो. तर आता पूजा वगैरे झालेली आमची. जान्हवी बनवणार आहे पुरणपोळी. शहरामध्ये गाव्यावरची पुरणपोळी बनवली जाते, पण गावाकडे खापरची पुरणपोळी बनवतात. तर मी आज फर्स्ट टाइम खापरची पुरणपोळी बनवणार आहे. आता मम्मी पुरणपोळ्या बनवते इथं. या खापरवरच्या पुरणपोळ्या असतात. आता बनवणार आहे जान्हवी फर्स्ट टाइम. दे ना तिला बनवायला, ती एक बनवेल ना आता. हे बघा, एवढे मोठे असतात पुरणपोळ्या. आपण तव्यावर बनवतो, पण ह्या खापरवरचे असतात. याच्यापेक्षा मोठा खापर असतो. याच्यापेक्षाही मोठा खापर असतो, लाईक, बट हे छोटं आहे. पण हे लोक प्रो आहे ह्या गोष्टीमध्ये, मी प्रो नाही. तू किती बनवलं? चार बनवला. तिला सांग पहिले कसं बनवायचं, काय बनवायचं. तिने तर दिल खराब करून. ट्राय. आता जान्हवीला परत उठवलंय, तिला जमलं नाही म्हणून. बघ परत. हां, आता ट्रेनिंग चालू आहे माझी. फर्स्ट ट्राय माफ असतो, कारण मी पहिल्यांदा करते म्हणून. आता नेक्स्ट ट्राय बघूया कसा होतो. आता बघ कसं उचलायचं ते बघ पहिले. मम्मी बघ कसं उचल, ते तिथं बघ. हे बघ, असं टाकून पूर्ण गेली असती. संताप. इतक्या लोकांची पुरणपोळी एकटीला बनवावी लागते. आपटा याला धूर वगैरे सर्व जाणार आहे जान्हवीच्या नाकात. सासू आणि नन परीक्षा घेतात जान्हवीची. पुरणपोळी कशी लाटायची. जमते की नाही आमच्या. तुला येते जमते थोडी थोडी थोडी. परफेक्ट नाही. तू फक्त लाट, जास्त जे सांगतील ते ऐक. इकडे बघ जान्हवी, तिथं बघ ना मम्मी काय सांगते ते करणं. इकडेच बघतो. बघत होती चुचीकडे करत होती. मला पुरणपोळी थोडीशी जमली आहे, पूर्ण नाही जमली. बाकी माझ्या सासूबाईंनी मला हेल्प केली आहे सासूबाई. करायला. आणि आता ही पुरणपोळी खापरावर टाकायची, हा सगळ्यात डिफिकल्ट टास्क असतो. ओके, थांब 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 थांब. जान्हवीची फर्स्ट पुरणपोळी बघा कशी. आणि हे बघा, डिफिकल्ट आहे. रडते काय, जमत नाही म्हणून. धूर येतोय धूर येतोय म्हणून रडते का. रोणार आहे गाईस. उचल. ऐसा नाही होत अरे आहे. बा, काय जमली. अजून एक बनवते. बस बस, जाऊ दे. येते ना आता. हिला कुठं आपल्याला खायला भेटणार आहे. आपल्याला फक्त भजा पापड काढ. जमतंय ना मला. वा 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 वा, मस्त बनली. तर आमच्याकडे आज जेवणाला बनतंय रस्सा, पापड, पुरणपोळी, त्याच्यानंतर आंब्याचा रस. येस, आंब्याचा रस बनतोय. आंब्याचा रस बनवायचा बाकी. आंबे अजून स्टार्ट झालेले आहेत यायला. मार्केटमध्ये फक्त छोटे आंबे मिळाले. सो यांचाच रस प्यावा लागेल आपल्याला आज, खावा लागेल पुरणपोळीसोबत. काय कुरडई आहे. हां, नागलीचा पापड आहे. हा नागलीचा पापड. हा तळून दाखव लोकांना. तुमच्याकडे पण असते का अशी कुरडईचा पापड? ते कमेंट्समध्ये सांगा.
तर guys, मी आता बनवतो आंब्याचा रस. हे आंबे आहेत आणि हा त्यात रस काढायचा मला आता. आंब्याचा रस रेडी आहे. आता याला मिक्सरमध्ये फिरवणार आहे. या मिक्सरमध्ये फिरवा. तुम्ही फिरवा, तुमचा टास्क आहे तो. माझा टास्क नाही. आता गुढीला उतरवणार आहे, तिचं नैवेद्य दाखवणार आहे, मग आम्ही जेवणाला बसू. गुढी आता घरात आणणार आहे. येस, आणि मग नैवेद्य दाखवणार आहे आम्ही. हा ना, हळूहळू आणा. आडवं नका करत असं. तर नैवेद्यामध्ये आहे दही, भात, सार, बासुंदी, आमरस, भजा, पुरणपोळी आणि पापड. ह्या वर्षाचा फर्स्ट आमरस आहे, बट आता तो कसा लागणार आहे आपल्याला माहिती नाही आहे. नैवेद्य झाल्यावर समजेल. एकदम संस्कारी मुलासारखं दीपराज सगळे कामं करतायत घरातली. दीपराजने आमरस बनवला, आता गुढीला नैवेद्य दाखवत आहे. आता पुढची सगळी कामं पण तुम्हीच करून टाका माझ्या वाटची. आजसाठी एवढंच. तू जी पुरणपोळी बनवली ती माहिती आहे लोकांना. माहिती चांगली बनवली, फर्स्ट ट्राय, गुड ट्राय. आणि आता मी आलोय आमच्या कॉलनीतल्या मंदिरावर नैवेद्य दाखवायला. हे आहे महादेवाचं मंदिर आमच्या कॉलनीमधलं. खूप छान बांधलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून पैसे देऊन इथं हे मंदिर बांधलेलं होतं. हे आहे आमचं कॉलनीतलं महादेव मंदिर. आपण आता दर्शन करतो. आता नेक्स्ट गाई आणि कुत्र्यांना खाऊ घालायचं आहे. आणि इथं जेव्हा पण येतो गाई इथंच बसलेल्या असतात. चलो, कुत्रा इथंच दिसला, सावलीत बसलेला होता. चल, हा मंदिरचा एरिया आहे पूर्ण. इथं आधी फक्त नीमचे झाडं होते, तो झाडांजवळच मंदिर बांधलं. हे बाकडे वगैरे बसायला इथं आम्ही मस्त रात्री येऊन टाइमपास गप्पा वगैरे मारतो. आमचा कट्टा आहे कॉलनीतल्या मुलांचा. आता नैवेद्य वगैरे दाखवून आलो घरी. आता जेवणाला बसूया. आज आहे स्पेशल आंब्याचा रस. फर्स्ट आंब्याचा रस आहे आमचा. 1 hour later. सो आमचं जस्ट आता जेवण वगैरे झालं आहे. आणि तुम्हाला कसा वाटला गुढीपाडवाचा ब्लॉग हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जान्हवीची पुरणपोळी आम्हाला कशी वाटली मला माहिती आहे. सांगा कशी वाटली. ठीक होती, चांगली होती. फर्स्ट टाइम ट्राय होता म्हणून आपण काय जास्त रिव्ह्यू देऊ नाही शकत. लेकिन नेक्स्ट टाइम बनाएंगे तर स्पेशल पुरणपोळी ब्लॉग. फक्त जान्हवी बनवणार पुरणपोळी. तर काय आता आम्ही जाणार आहे मुंबईला. आजच आम्ही मुंबईला निघतोय. सो कारण की आमचे खूप कामं पेंडिंग आहेत. तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी गुढीपाडवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. Bye. बाय.